पडलेलं बस स्थानकाचे उद्घाटन आहे ते आज आम्ही बहुजन महिला आघाडीतर्फे उद्घाटन केलेलं आहे. काय घडलं होतं नेमकं, कशासाठी हे उद्घाटन बरेच दिवस झालं, त्यांचा आराखडा तयार जरी असला तरी यांनी पटकन बस स्थानक पाडून ठेवल्यानंतर पटकन तातडीने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने याचं नियोजन करायला हवं होतं. तानाजी सावंत यांनी इथे विभाग नियंत्रकाला येऊन प्रवाशांच्या गैरसोयीबाबत झापले होते. त्यानंतर असंही कळलं होतं आम्हाला की तानाजी सावंत 26 जानेवारी दिवशी येऊन या बसस्थानकाचे उद्घाटन करणार होते. हे सगळं नियोजित असताना इथे सभामंडप मांडला असताना इथे जनसामान्य उद्घाटनासाठी आले असताना इतका खर्च केलेला असताना भूमिपूजनाला पालकमंत्री तानाजी सावंत आले नाहीत. इथून त्यांनी सामान्य त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभासाठी जाण्याचं ठरवलं, पण इथं जनसामान्यांच्या प्रश्नासाठी ते येऊ शकले नाहीत. हे खरं तर धाराशिवकरांचे दुर्दैव आहे. यामध्ये धाराशिवच्या जनतेने ओळखलं पाहिजे की मंत्र्यांना नेमकं हवंय काय. मंत्र्यांनी आपल्या सामान्यांच्या प्रश्नासाठी किती तत्परता दाखवली हे उस्मानाबादच्या लोकांनाही समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही येऊन इथं विभाग नियंत्रणाला झापता, तुम्ही इथे येऊन गैरसोयी झाली म्हणून म्हणता, मग याचा पुढाकार घेऊन तुम्ही ठरलेल्या नियोजित कार्यक्रमामध्ये तेही शासकीय कार्यक्रमामध्ये तुम्ही येऊ शकत नाही म्हणल्यावर हे कुठंतरी जनतेने लक्षात आणलं पाहिजे. आपल्याच पैशाचा इथे उपयोग होत नाही, आपल्या पैशाचा इथं उधळपट्टी होत आहे हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेने यासाठी विरोध केला पाहिजे.